नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत गव्हाचे पौष्टिक असे लाडू. करायला अगदी सोपे आहेत, चवीला म्हणाल तर खूप भारी लागतात आणि याचे फायदे तर म्हणाला तर भरपूरच असे आहेत. मुलांना आता शाळा सुरू झालेल्या आहेत, तर मधल्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही हे गव्हाचे पौष्टिक लाडू देऊ शकता किंवा सकाळी दुधाबरोबर एकट्यांना लाडू दिला तर भरपूर अशी एनर्जी भेटते किंवा स्त्रियांसाठी खूप फायदेशीर असे हे लाडू आहेत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण गव्हाचे लाडू करण्यासाठी तर बघा इथे अगोदर अशी पूर्वतयारी केलेली आहे. लागणारे सगळे जिन्नस असे वाटीमध्ये काढून घेतली तर आपलं काम सुद्धा एकदम सोपं होतं. कुठली वस्तू राहिली कुठली न राहिली असं होत नाही, त्याच्यामुळे असं सगळं वाटीमध्ये काढून घ्यायचं. तर साहित्य बघा, तूप आहे, डिंक, आळशी किंवा जवस सुद्धा म्हणतात त्याला, ड्रायफ्रूट, खोबरं आहे, त्याचबरोबर इथे आहे खारीक, नंतर इथे आहे मगज बी आणि 2 वाटी घरातलं गव्हाचं पीठ, त्याचबरोबर आहे 1 वाटी गूळ. तर इथं मी हे सगळे जिन्नस घेतले. तर ह्यातली तुम्हाला काही आवडत नसतील किंवा नसेल तुमच्याकडे, नाही एखादा टाकला तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये काय ऍड करायचं असेल ते तुम्ही करू शकता. तर आता गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे अळशी, काही जण ह्याला जवस सुद्धा म्हणतात. ह्याचे भरपूर असे फायदे आहेत. तर सांगायला गेलं म्हणालात तर केस गळतीसाठी अळशी हे कारागीर ठरते किंवा केस गळती ही नियंत्रणात आणण्याचं काम करतं, त्याच्यामुळे इथे मी अळशी वापरलेले आहे. अळशी म्हणाला तर 2 चमचे इतके वापरले आणि वजनी प्रमाण म्हणाल तर 25 ग्रॅम इतके वापरले. अळशी चांगली तडतडायला लागली की मग खाली आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचभर इतकं तूप घालायचं आहे आणि घेतलेले ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. तर ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथं तर मी काजू आणि बदामच घेतलेले आहे. काजू नाही घातला तरी चालेल, पण बदाम हे घातलेच पाहिजेत, कारण बदामचे भरपूर असे फायदे आहेत. चांगला लालसर कलर येऊसपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे खायला कुरकुरीत छान असे लागतात. त्याच्यामुळे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तो म्हणजे डिंक. तर डिंक तळण्यासाठी आणखीन थोडंसं आपण तूप घालणार आहोत. डिंक चांगला गुलाबी कलर येऊसपर्यंत तळणार आहोत. डिंकाचे तर भरपूर असे फायदे आहेत. शरीरातील थकवा दूर करण्याचं काम, त्याच्याच बरोबर हाडांची मजबूती किंवा महिलांसाठी बहुगुणी गुणधर्म असा डिंक आहे. खूप असे फायदे आहेत. किंवा बाळंतींसाठी बहुगुणी असा आपला हा डिंक आहे. तर डिंक चांगला फुलला, गुलाबी कलर आला का तो काढून घेतला. आता त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं म्हणाल तर 1 वाटी इतकं घेतलेलं आहे. सुकं खोबरं किसून घेतलंय आणि वजनी प्रमाण म्हणालात तर 100 ग्रॅम इतकं सुकं खोबरं घेतलंय. आता सुकं खोबरं आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजायचं, पण जास्त काळपट करायचं नाही, नाहीतर थोडासा कडवटपणा येऊ शकतो. तर छान तांबूस असं आपलं हे खोबरं भाजलं, मग खाली काढून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला कढईमध्ये भरपूर असं तूप घालायचं आहे, कारण आता आपण गव्हाचं पीठ भाजणार आहोत ना, म्हणून. तर सुरुवातीला घेतलं होतं तूप, त्यातलं मी अर्धच घातलंय आणि अर्ध तूप ठेवलेलं आहे, ते आपण नंतर घालूया लागेल तसं. तर तुपाचं प्रमाण जर सांगायला गेलं तुम्हाला तर 200 ग्रॅम इतकं तूप इथं घेतलेलं आहे मी 2 वाटीसाठी. तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं, एखादा 2 चमचा, कारण कधी कधी पिठावर सुद्धा अवलंबून आहे हे. तर बघा इथे आणखीन थोडंसं घट्ट वाटतंय. मग आपलं जेवढं उरलेलं बाकीचं तूप आहे ना, ते सगळं आपल्याला घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ ना भाजायला म्हणाला तरच मेहनत आहे, कारण का गव्हाचं पीठ हे छान भाजलं तर मग लाडू आपले ना खाताना टाळ्याला चिटकत नाही. त्यामुळे इथं छान हे पीठ भाजून घ्यायचं. चांगलं लालसर खरपूसपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. जर पीठ तुम्ही कच्चं ठेवलात तर लाडू मात्र टाळ्याला चिकटण्याची शक्यता असते. ह्या पिठातलं तेल सेपरेट होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्हाला इथं आता ओलसर जरा दिसत असेल हे पीठ. तर जवळजवळ 10 ते 12 मिनिटानंतर बघा हे असं पीठ झालेलं आहे. तर जवळजवळ 13-14 मिनिटं इतकं हे पीठ भाजायला मला लागलेले आहे. तर बघू शकता आता खालून लागायला लागले, म्हणजे आपलं हे पीठ भाजले असं समजायचं. छान कलर सुद्धा आलेला आहे. मग आता आपण गॅस बंद करून खाली एखाद्या भांड्यामध्ये काढणार आहोत. बघू शकता छान लालसर कलर येऊसपर्यंत पीठ भाजलेलं आहे. पिठाला कलर असा आला की समजायचं हे आपलं पीठ छान भाजलेलं आहे. तर पीठ आता आपण हे जरा ना असं पसरून देऊया, म्हणजे हे थंड होईल आणि बाकीचे जे जिन्नस आपण भाजून ठेवले होते ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. तर बघा डिंक आपण तळून बाजूला ठेवला होता ना, तर सुरुवातीला आपण डिंक मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तुम्ही हा असा डिंक जरी घातलात ना त्याच्यामध्ये तरी सुद्धा खाताना चुरचुर चांगला लागतो. डिंक मिक्सरला लावल्यामुळे ना लाडूला बाइंडिंग चांगली येते, म्हणून इथं मी मिक्सरला थोडा फिरवला. तर आता बघा जे भाजून आपण पीठ ठेवलं होतं गव्हाचं एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी, त्याच्यामध्ये आपल्याला हा डिंक घालून घ्यायचा आहे. नंतर आपण जे जवस भाजून ठेवले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि नंतर बघा इथे खारीक घेतलेले मी छोटे छोटे तुकडे करून. तर खारीक इथं 50 ग्रॅम वापरलेले आहे. तर मिक्सरला छान असं आपल्याला भरड वाटून घ्यायचं आहे. बघू शकता रवाळ असं वाटलेलं आहे. खाताना खूप छान असं लागतं खारकेचं असल्यामुळे ते.
नंतर बघा इथे आहे सुकं खोबरं आपण भाजून घेतलेलं. सुकं खोबरं मी मिक्सरला लावणार नाही कारण का खूप बारीक होतं. मग काय करायचं, हे भाजल्यामुळे ना एकदम चुरचुरीत असं झालंय. मग हातानेच आपल्याला हलक्या हाताने असं चुरून घ्यायचं आहे, म्हणजे ते खाताना खूप छान लागेल, म्हणून असं आपल्याला करायचं आहे. नंतर ड्रायफ्रूटची तुम्ही पावडर करून घेतली तरी सुद्धा चालेल, पण लाडू जेव्हा खाताना हे ड्रायफ्रुट्स दाताखाली आले तर खूप छान लागतात, म्हणून मी हाय असे अख्खेच टाकलेत. नंतर घातले इथं मगजबी 50 ग्रॅम इतके. चमच्याने म्हणालात तर 4 चमचे इतके मगजबी होते. आता कुठलाही गोडाचा पदार्थ करत असल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चुटकीभर इतकं मीठ घालायचं, त्याने आणखीन त्याची चव वाढते. आपल्याला घालायचे वेलची पूड, कारण का तर लाडूला एक फ्लेवर छान येतो, आपले खमंग एकदम चवदार असे लाडू बनतात, त्याच्यामुळे पाव चमच इतकी आपल्याला वेलची पूड घालायची. आता हे सगळे जिन्नस आपण ह्या पिठामध्ये घातलेत ना, तर आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. त्याच्या अगोदर सुद्धा मी लाडू बनवले होते भाजणीच्या पिठाचे, अगदी स्त्रियांना किंवा बाळंतींना बहुगुणी गुणधर्म असलेले लाडू बनवले होते. त्याच्यामध्ये गुळ साखर वापरलेली नव्हती. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, बघून घेऊ शकता, किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन. तर आज तरी ह्या लाडूमध्ये मी वापरत आहे गुळ, तर त्यासाठी 1 वाटी इतका गुळ घेतलेला आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ होतं ना, म्हणून 1 वाटी गुळ घेतला. गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे आणि घेतलेला गुळ आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता थोडंसं पाणी घालणार आहोत आपण, साधारण 1-2 चमचे इतकंच पाणी घालायचं आहे. आता इथं काय आपल्याला गुळाचा पाक वगैरे करून घ्यायचा नाही, फक्त आपल्याला इथे गुळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. तुम्ही खिसलेला गुळ घेतला तरी चालेल, गुळ पावडर घेतला तरी चालेल. तर इथं तर मी गुळ ठेचून घेतलेला आहे, पण गुळ मात्र काळाच वापरायचा, म्हणजे तो भेसळयुक्त नसतो, कारण आपण मुलांसाठी लाडू करत आहोत, त्याच्यामुळे शक्यतो करून ह्या काळा गुळाचा जास्त करून वापर करायचा. तर बघू शकता गुळ छान वितळलेला आहे. मग गॅस बंद केला, आपले सगळे मिक्स केलेल्या जिन्नसमध्ये गुळ घालून घ्यायचा आहे. मग आता आपल्याला सगळे जिन्नस छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत, चमच्यानेच करायचे. तर तुम्हाला माहितीच असेल गुळाचा चटका कसा असतो, एकदम बेकार म्हणाल तर गुळाचा चटका. तर आता आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं नाही, थोडंसं कोमट झालं की मग आपल्याला ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत. सगळे जिन्नस छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. बघा ह्या पद्धतीने, म्हणजे आपला सगळीकडे गुळाचा पाक छान असा मिक्स. मुलांना चटरपटर खाण्याच्या ऐवजी सकाळ संध्याकाळ किंवा दुपारी मधली सुट्टी असते त्याच्या वेळेस तुम्ही हा डब्यामध्ये गव्हाचा लाडू देऊ शकता. त्यांचं पोट सुद्धा भरेल आणि त्यांना त्यातून पोषक घटक सुद्धा भेटतील. पण स्त्रियांनी सुद्धा रोज 1 लाडू घेतल्यामुळे ते त्यांच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असा ठरू शकतो, त्याच्यामुळे 1 लाडू रोज घेऊ शकतो. बघा हे थोडंसं पीठ घेऊन बघायचं ह्याचा गोळा होतोय का, गोळा होतोय. मग आता आपण ह्याचे लाडू बांधायला घेणार आहोत. तुम्हाला जरी हे सुटसुटीत दिसत असेल, पण ह्याला ओलसरपणा असतो, लाडू सहज बांधायला येतात. जर तुम्हाला लाडू बांधायला येईना तर 2 ते 3 चमचे तूप गरम करून ह्याच्यामध्ये घाला, मिक्स करून लाडू बांधायला घ्या. लाडू छान असे वळले जातात. पण पूर्णपणे हे थंड पीठ झाल्यानंतर लाडू वळायला घ्यायचं नाही, नाहीतर लाडू वळायला येणार नाहीत. तर बघा गोल गरीत असा इथे आपला लाडू तयार झालेला आहे. तर इथं तर मी मध्यम आकाराचेच लाडू वळत आहे. तर मुलांना देण्यासाठी असे छोटे छोटेच करायचे, म्हणजे आपले लाडू जास्त नास सुद्धा होत नाहीत. त्यांना 1 लाडू खाल्ला की पुरे होतं, म्हणून इथं मध्यम आकाराचेच करायचे, जास्त मोठेचे करायचे नाहीत. तर बघा बोलूसपर्यंत इथं दुसरा सुद्धा लाडू झाला. तर माझ्या मुलांच्या तर हे आवडीचेच लाडू म्हणायला हरकत नाही बरं का, त्यांना खूप आवडतात, म्हणून मी अदेत मी करतच असते. तर बघा छान आता सगळे लाडू करून घेतलेले आहेत. बघू शकता एकाच आकाराचे सगळे झालेले आहेत माझे लाडू, आणि बघा एकदम मऊसूत पेड्यासारखे झालेले आहेत. ह्या लाडूच्या पुढे बेसनचा लाडू सुद्धा फिकाय म्हणायला हरकत नाही बरं का. खरंच चवीला खूप 1 नंबर असा लाडू लागतो. कधीतरी थोड्या तरी क्वांटिटीमध्ये करून बघा. ह्याच्या अगोदर सुद्धा मी गव्हाच्या लाडूचा व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलता, पण बरेच दिवस झाले त्या व्हिडिओला. तर चला म्हणलं आता मुलांसाठी माझ्यासाठी असे लाडू करूया आणि व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी शेअर करूया. 2 वाटी गव्हाच्या पिठापासून 18 ते 20 इतके लाडू होतात. एखाद्या कोरड्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवला तर अगदी 1-2 महिना हे लाडू अजिबात खराब होत नाही. तर लाडूला कुठेही ओलसरपणा लागता कामा नाही. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली. हो, चॅनलवरती जर नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.